नमस्कार मंडळी कथा आवडल्यास तेवढं चॅनलला सबस्क्राईब करत जावं की. चला मग आजच्या कथेला आपण सुरुवात करूया. गावाकडच्या कडेला असलेल्या जुन्या मातीच्या घरात सुनंदा आणि तिची सासू विठाबाई राहत होत्या. घर साधं होतं, पण त्या घरातला ताण जरा मोठाच होता. सुनंदा शहरात वाढलेली, तिची विचार करण्याची पद्धत वेगळी आणि काम करण्याची पण. विठाबाई मात्र पारंपरिक. आमच्या वेळेला असं व्हायचं हे त्यांचं कायमचं वाक्य. पहिल्या दिवसापासून छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद व्हायचे. भाकरी अशी नाही थापायची, विठाबाई रागाने म्हणायच्या. आई, मी प्रयत्न करते ना, सुनंदा हळू आवाजात उत्तर द्यायची. पण कोणाचाही कोणावर समाधान नव्हतं. एक दिवस अचानक विठाबाई आजारी पडल्या. ताप, अशक्तपणा, घरातलं सगळं काम सुनंदावर आलं. सुरुवातीला तिला खूपच अवघड गेलं, पण ती थांबली नाही. सकाळी लवकर उठून पाणी भरायचं, स्वयंपाक करायचा आणि सासूची सेवा करायची. औषधं द्यायची, डोक्यावर थंड पट्ट्या ठेवायच्या. एका रात्री विठाबाई जाग्या झाल्या तर त्यांनी पाहिलं, सुनंदा त्यांच्या पायाजवळ बसून हलक्या हाताने पाय चोळत होती. डोळ्यात काळजी होती, थकवा होता, पण तक्रार नव्हती. विठाबाईचं मन हललं. सुनंदा, त्या हळू आवाजात म्हणाल्या. सुनंदा जरा दचकलीच. काय झालं आई? तू इतकं सगळं करतेस, मी तुझं कधी कौतुकच केलं नाही. सुनंदाच्या डोळ्यात पाणी आलं. आई, मी तुमची मुलगीच आहे ना, मग कौतुक कशाला? त्या क्षणी दोघींमध्ये काहीतरी बदललं. विठाबाई बऱ्या झाल्यानंतर घरातलं वातावरण पूर्ण बदललं. आता विठाबाई सुनंदाला शिकवायच्या, रागाने नाही तर प्रेमाने. आणि सुनंदा पण त्यांना नवीन गोष्टी सांगायची हसत खेळत. घरात पुन्हा हसू पसरलं. शिकवण. नातं जपण्यासाठी शब्दापेक्षा मनाचं प्रेम आणि समजूत महत्त्वाचे असते. सासू सुनेचं नातं कठीण असलं तरी थोडी सहनशीलता आणि प्रेम असेल तर तेही आई आणि मुली इतकं सुंदर होऊ शकतं. मंडळी, तुम्हाला कथा कशी वाटली नक्की सांगा. धन्यवाद.